राष्ट्रवादीनं प्रचाराचा नारळ बीडमध्ये फोडून राजकीय वातावरण मराठवाड्यामध्ये तापवायला सुरुवात केली। शिवाय देशभरात सभांचा धडाका लावणारे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही नांदेड आणि लातूरमध्ये सभा घेतल्या। तरीही म्हणावं तितकं वातावरण गरम झालं नाही, कारण सर्वच पक्षांचं लक्ष होतं ते विदर्भातल्या लढतींकडे। मात्र आता मराठवाड्यातल्या सर्वच नेत्यांनी सभांना सुरुवात केली आहे। मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये 17 एप्रिलला मतदान होणार आहे। बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात मुख्य लढत होते। आपचे नंदू माधव ही निवडणूक रिंगणात आहेत। नांदेडमध्ये काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना भाजपचे DB पाटील यांनी आव्हान दिलं आहे। हिंगोलीमध्ये राहुल गांधींचे निकटवर्तीय राजू सातव आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांच्यात लढत होते। परभणीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे शिवसेनेच्या बंडू जाधव यांच्यापेक्षा तुल्यबळ मानले जात आहेत। उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यासमोर शिवसेनेचे रवींद्र गायकवाड आणि अपक्ष रोहन देशमुख यांच्यात लढत होते। लातूरमध्ये मागच्या निवडणुकीत विजयाची हुलकावणी देणाऱ्या भाजपचे सुनील गायकवाड यांना काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय बनसोडे यांचं आव्हान असणार आहे। नरेंद्र मोदीच्या सभेनंतर ह्या नांदेड जिल्ह्यातील वातावरण एकदम पलटून गेलेलं आहे आणि त्याच वातावरणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील लोकनेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांच्या दिनांक 13 तारखेला मुखेड आणि भोगर येथे प्रचंड 2 जाहीर सभा इथं आम्ही आयोजित केलेल्या आहेत। त्याचनंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची नांदेड शहरामध्ये व्यापाऱ्यांशी हितगुज करण्यासाठी त्यांची एक सभा आयोजित केलेली आहे। आणि दिनांक 15ला ज्या दिवशी प्रचार संपणार आहे त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारक हेमा मालिनी ह्या सुद्धा नांदेडमध्ये येऊन रोड शो करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आमचे युवा नेते श्री राहुलजी गांधी यांची सभा येत्या 15 तारखेला दुपारी 2 वाजता हिंगोली येथे होऊ घातली आणि तयारीसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे उमरखेड येथे अशोकराव चव्हाण साहेबांची सुद्धा सभा येत्या 2 दिवसामध्ये लागणार आहे आणि राहुल गांधीच्या सभेला जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित राहतील। जवळजवळ 70-80 हजाराच्या वर मॉप त्या ठिकाणी उपस्थित राहील। मराठवाड्यातल्या प्रचाराच्या तोफा 15 तारखेला संध्याकाळी शांत होतील। त्यामुळे या उरलेल्या दिवसांत राहुल गांधी, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार, हेमा मालिनी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अरविंद केजरीवाल हे बडे नेते मराठवाड्यात दिसतील। उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रमुख पक्षाचे उमेदवार, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जीवाचं रान करतायत। नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या व्यतिरिक्त मोठ्या नेत्यांची सभा आजपर्यंत मराठवाड्यात झाली नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजूनही मोठ्या नेत्यांच्या सभेची प्रतीक्षा आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भाचं मतदान झालेलं आहे, त्यानंतर आता मराठवाड्याचा नंबर असणार आहे। त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांची प्रतीक्षा मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना आहे। येणाऱ्या 7 दिवसामध्ये मराठवाड्यात प्रमुख नेत्यांच्या सभेचा धुराळा उडालेला आपला पाहायला मिळेल। जर्नलिस्ट महेश वाघ, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।